नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत साताऱ्याजवळील एक रहस्यमय ठिकाण पाटेश्वर. भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात असणारे हे ठिकाण सातारापासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या देगाव या गावाच्या मागे बामनोली डोंगर रांगेत आहे. तेथील एका डोंगर रांगेवर पाटेश्वर मंदिर आणि लेणी आहेत. डोंगराच्या घाट माथ्यापर्यंत गाडी येते. त्या ठिकाणी गाडी पार्क करून पुढे आपणास चालत जावे लागते. या ठिकाणी पहिले गेट लागते. येथून पाटेश्वर धाम एरिया चालू होतो. गेटमधून पुढे आल्यानंतर आपणास या पायऱ्या लागतात, ज्या पायऱ्या आपणास मंदिराकडे घेऊन जातात. या पायऱ्यांच्या मध्यभागी आपणास गणेश मूर्ती लागते, ज्याचे दर्शन करून आम्ही पुढे निघालो आहोत. या ठिकाणचे वैशिष्ट्य निसर्गाची मुक्त उधळण, जाताना लागणारे जंगल आणि जंगलातील पक्ष्यांचे आवाज मन प्रसन्न करतात. असे सुंदर ठिकाण पाटेश्वर. पायऱ्यांचा मार्ग पूर्ण केल्यानंतर पुढे आल्यावर आपणास हा एक तलाव लागतो, ज्याचे नाव पुष्करणी तलाव आहे. हा सुंदर पुष्करणी तलाव. तलावात उमललेली कमळाची सुंदर फुले. तलावात शेजारी श्री सद्गुरू गोविंदानंद सरस्वती स्वामी महाराज मठ असून महाराजांचे दर्शन करून आम्ही मंदिराकडे निघालो आहोत. या तलावापासून जाणारा हा रस्ता पाटेश्वर मधील महादेव मंदिराकडे जातो. या रस्त्यामध्ये ठिकठिकाणी शिवपिंडी आहेत.
हे पाटेश्वरमधील मुख्य महादेव मंदिराचे प्रवेशद्वार असून डाव्या बाजूस असणाऱ्या ठिकाणी महादेवाची भली मोठी पिंड असून दगडामध्ये कोरलेली ही पिंड आहे. बाजूला दगडामध्ये कोरलेल्या अशा विविध मूर्त्या असून उजव्या बाजूमधील भागात हनुमानाचे मंदिर आहे. बाजूलाच एक मंदिर असून तेथेही एक पुरातन शिवलिंग आहे. हे पाटेश्वरमधील मुख्य मंदिरातील शिवलिंग असून वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेले पाटेश्वरचे शिवमंदिर आपण पाहत आहोत. दगडी खांबावर स्थित असणारे हे महादेवाचे मंदिर अत्यंत मजबूत असून समोरची नंदीची मूर्ती अत्यंत देखणी आहे. आजूबाजूला छोटी मंदिरे असून त्यामध्ये विविध प्रकारच्या कोरलेल्या मूर्ती आहेत. मंदिरा सभोवताली चौफेर अशी मोठी भिंत असून त्या भिंतीमध्ये दिवे लावण्यासाठी जागा ठेवलेल्या आहेत. मंदिरच्या समोरच्या बाजूस ह्या सुंदर दीपमाळा 2 आहेत. तर मंदिराचा परिसर शांत आणि रमणीय आहे. हे सुंदर मंदिर सरदार अनगळ यांनी 18व्या शतकात बांधले असे समजते. पाटेश्वरचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांमध्ये आणि मंदिरांमध्ये विविध आकारात प्रकारात कोरलेल्या अगणित शिवपिंडी. येथे 1 इंचापासून ते 4 फूट उंचीपर्यंतच्या पिंडी आपणास पाहावयास मिळतात. हीच विविधता पिंडींच्या कोरीव कामातही आहे. पाटेश्वरमधील आणखी एक रहस्यमय मूर्ती आपण पाहत आहोत. काहींच्या मते ही नंदीची मूर्ती आहे तर काहींच्या मते ही मूर्ती अग्निदेवाची आहे. बाजूलाच विविध आकारातील अनेक पिंडी कोरलेल्या अवस्थेत आहेत. या परिसरात एकूण 70च्या आसपास वेगवेगळ्या आकाराच्या
शिवलिंगे असून एकूण 56 मूर्ती आहेत. ही पाटेश्वरमध्ये असणारी रहस्यमय दुर्लभ अशी मूर्ती. या ठिकाणाची उंची समुद्र सपाटीपासून 3025 फूट इतकी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.